नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचे आमच्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी जी आहे त्या अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. पण विशेषतः तुम्हाला जेव्हा पूर्वजांच्या शांती आणि आशीर्वादांचा विचार केला जातो तेव्हा ह्यावर्षी चैत्र अमावस्याला पूर्वजांचे तुम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळवायचे असेल, त्यांचा पितृदोष लागला असेल ते कमी करायचं असेल तर आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा म्हणजे चैत्र अमावस्येतील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की जर पूजा आणि उपाय तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येतेच. तुमच्या आयुष्यात तुमची भरभराट होतेच, हे मात्र नक्की. तर मग हिंदू धर्माच्या शास्त्रांमध्ये आणि 5 ग्रंथांमध्ये सांगितलेल्या अशा 5 सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल आपण जाणून घेऊया. उपाय खरंच सोपे, प्रभावी आहेत, चमत्कारिक म्हणजे फरक जाणवतील असे आहेत. तर या उपायाबद्दल आपण जाणून घेऊया. आणि असे म्हटले आहे की चैत्र अमावस्याला जे काही आम्ही उपाय सांगणार आहोत ते उपाय केल्याने पितर तुमचे प्रसन्न होतात आणि तुमच्या पितरांचे, आपल्या पितरांचे आशीर्वाद हे आपल्यावर कायम राहतात. चला तर जाणून घेऊया. त्यामधील उपाय नंबर 1 अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत. ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि मंत्राचा जप करा. आता सविस्तर सांगायचं झालं तर अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत किंवा घरी गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करा. गंगाजल म्हणजे तुमच्या घरी जर गंगाजल असेल तर ते त्यातलं थोडं पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकायचं. मग अंघोळीनंतर ओम पितृदेवाय नमः, पुन्हा एकदा मंत्र ऐका, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला जर पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष सुद्धा कमी होऊन त्या पितृदोषातून तुम्हाला मुक्तता मिळण्याची शक्यता ही फार वाढते. आता उपाय नंबर 2 पिंडदान आणि तर्पण. आता या उपायाची सविस्तर माहिती. ह्या दिवशी म्हणजे चैत्र अमावस्येच्या दिवशी गंगा, यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये किंवा मग तीर्थक्षेत्रावर पिंडदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता जर बाहेर जाणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी पाण्यात तीळ, कुशा आणि गोळे बनवून तर्पण करू शकता. तसेच कावडे, कुत्रे आणि गायींना खाऊ घालणे हे देखील तर्पणाचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. तेव्हा तुम्हाला नदीवर जाऊन शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी सुद्धा तर्पण करू शकता. आता उपाय नंबर 3 गंगाजल आणि काळ्या तिळासह अर्घ्य. आता ह्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये समोर पाहू. ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही स्नान करता, हे त्या दिवशी करायचं आहे. मग ते केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात, एखादा तुमच्याकडे तांब्याचा गडवा असेल त्यामध्ये गंगाजल तुमच्याकडे असेल तर घ्याल. गंगाजल, काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध मिसळा. लक्षात असू द्या, दूध हे कच्चेच असावे, तापवलेलं दूध नकोच. आणि गाईचे मिळाले तर फारच चांगलं. त्यात थोडेसे कच्चे दूध मिसळा आणि भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करा. हे उपाय केवळ पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्ट करत नाहीत तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणून नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे घालवतात आणि आयुष्यात तुमच्या शांती नसेल, कटकट असेल तर शांती देखील आणते. आता नंबर 4 पिंपळाच्या झाडाची पूजा करा. सविस्तर माहिती ती सुद्धा आपण जाणून घेऊया. सर्वात आधी पाहून घ्यायचं आपल्या घराच्या आसपास जवळपास परिसरात कुठं पिंपळाचं झाड आहे का. तर पिंपळाच्या झाडाचा हा उपाय अत्यंत सोपा आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली
मोहरी जी राहते आपली, ज्याला आपण सरसो सुद्धा म्हणतो, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. आणि जल अर्पण करायच्या वेळेस ओम नमः पितृभ्याम हा मंत्र, या मंत्राचा जप करताना पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. पाणी टाकायच्या वेळेस सुद्धा करू हा मंत्र तुम्ही बोलू शकता आणि मग प्रदक्षिणा घालायच्या वेळेस सुद्धा करू शकता. झाडाला तुम्ही कमीत कमी 7 प्रदक्षिणा तरी नक्कीच घालायचा. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असतो. ही खरोखर मान्यता आहे अशी. आणि ह्या उपायाने, जो तुम्ही पिंपळाच्या झाडाचा उपाय करणार आहे, त्या उपायाने जीवनातील तुमच्या अनेक अडथळे दूर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कामात जे अडथळे येतात, समस्या आहेत, आर्थिक समस्या जर असतील तर त्या सुद्धा ह्या उपायाने दूर होऊ शकतात. आता नंबर शेवटचा आणि 5 नंबर, गरिबांना दान द्या. चैत्र अमावस्याला गरजूंना अन्न, कपडे, दक्षिणा, तांबे, काळे तीळ किंवा मग ब्लँकेट सुद्धा तुम्ही दान करू शकता. आता ह्यामधील जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता आपापल्या सोयीप्रमाणे. दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद सुद्धा ते देतातच. विशेषतः जर घरात वारंवार अशांतता असेल, आजारपण असेल किंवा तुमच्या घरात खूप आर्थिक संकट येत असेल तर हा उपाय खूप फायदेशीर आहे. आता आर्थिक संकट तर बऱ्याच जणांना आहे. खरंच तुम्हाला पितृदोष असेल आणि आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला खूप फरक जाणवेल, हे मात्र नक्कीच. उपाय अगदी साधे, सोपे आणि सरळ आहेत. एकदा तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ह्या सर्व उपायांमधून मार्ग, या सगळ्या अडचणींमधून मार्ग नक्कीच मिळेल या उपायाने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सोबतच तुम्हाला अजून कोणत्या विषयावर आमच्याकडून व्हिडिओ ऐकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.